दादांनी 340 कोटी रुपयाचा ग्लास स्कायवॉक प्रकल्प तालुक्यामध्ये मंजूर केला। त्या प्रकल्पाला देखील आपल्याला राज्य आणि केंद्राची मदत लागते। आपण ज्या ठिकाणी बसतो त्या डाव्या बाजूला असलेला आपला पुणे मुंबई NH4 हा जुना हायवे रोड, या हायवे रोडचं रुंदीकरण असेल किंवा फ्लायओव्हरचं काम करण्याकरता देखील आपल्याला राज्य आणि केंद्राची गरज लागते। या ठिकाणी येणारे मोठमोठे उद्योग असतील, MIDCचा मोठा विस्तार होत असताना मोठमोठे प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजे, याकरता देखील आपल्या राज्याची आणि केंद्राची गरज आवश्यकता आहे। मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न माझा बेगडेवाडी, शलारवाडी, तळेगाव मिसाईल प्रकल्पाकरता घेतलेल्या जागा त्याचा मोबदल्याकरता देखील आपल्याला राज्य आणि केंद्राची गरज आहे। आणि याही पलीकडे जाऊन सांगतो की उद्याच्या काळामध्ये माझ्या MIDCत जी जनरल मोटर कंपनी बंद पडली, त्यातून हजारो माझे युवक बेरोजगार झाले। त्या बेरोजगार युवकांना देखील आपल्याला जर काम मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला राज्याची आणि केंद्राची गरज अत्यंत आवश्यक आहे। म्हणून दादा, आपण या तालुक्याकरता भरभरून दिलं, जे मागण ते दिलं। 288 आमदारांमध्ये 5 नंबराच्या आतमध्ये सुनील शेळके असेल की एवढा मोठा निधी दादांच्या माध्यमातून तालुक्याला मिळाला। जे मागेल ते देण्याचं काम केलं। कधी दादांच्या दालनात गेलो, दालनाने पत्र पाहिलं की हा काहीतरी मागायला आलाय, दादांनी मनातल्या मनात काय म्हणत असतील मला माहित नाही, पण समोर सांगायचे त्याचं काम करून दे। मावळला मागच्या 15-20 वर्षामध्ये जे काही मिळालं त्यापेक्षा अधिकचं आपल्याला द्यायचं, त्याच्यात भर टाकायचे। म्हणून जेवढा निधी देता येईल तेवढा निधी देत असताना जवळपास आज 2500 कोटी रुपयाच्या अधिकचा निधी दादा आपल्या माध्यमातून या मावळच्या जनतेला विकास कामाच्या माध्यमातून मिळाला। कामं होत राहतील, विकास कामं होणार आहेत, मूलभूत सुविधा मिळणार आहेत, परंतु या तालुक्यामध्ये सर्व समाज, सर्व वडीलधारी, सर्व राजकीय पक्ष हे आपल्या आपल्या पद्धतीने नांदत असताना गुणागोविंदाने नांदले पाहिजे। परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील एवढीच अपेक्षा आहे की मागील 4-4.5 वर्षामध्ये जो संघर्ष पाहिला, परंतु नियतीने देखील मला पाहिजे त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं। जोपर्यंत माझी नियत साफ होती, जोपर्यंत माझी नियत साफ असेल, तोपर्यंत मावळच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठी देखील खंबीर असणार आहे। आमचा स्वार्थ एवढाच आहे की आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय, आम्ही महायुतीमध्ये नेते सांगतील ते ऐकतोय की उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अधिकचं काम करता येईल, अधिकचा न्याय देता येईल। आणि या माध्यमातून उद्याच्या लोकसभेला सामोरे जात असताना अनेकांना आज या ठिकाणून जाहीरपणाने सांगायचंय, दिवसा धनुष्यबाण आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर 4 तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपणाने सांगणार आहे। जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं, जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा, हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलोय। म्हणून दादा, आज राज्यभरामध्ये आपण फिरत असताना अनेकांनी टीका टिप्पणी करण्याचं काम करतायत। ज्याची कुवत नाही तो देखील बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यानं कुणाला भोकं पडत नाही। परंतु आपण जी काही भूमिका घेतली, आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं ऐकून महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये बारामतीचे युवराज देखील होते की जे युवराज आज सांगतायत आम्ही विचार घेऊन पुढे चाललोय, आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे चाललोय, आम्ही निष्ठेने पुढे चाललोय। तेच युवराज देखील आदरणीय पवार साहेबांकडे आम्हाला घेऊन चालले होते की काही करा पण भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हा, भारतीय जनता पक्षाबरोबर युतीबरोबर आपल्याला सामील होण्याची गरज आहे। आणि तीच मंडळी आज निष्ठेची आणि तत्वाची भाषा करतायत। मला त्यांना एवढं सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेला बारामती आणि मावळचा निकाल लागेल आणि आम्ही गुलाल उधळू,
त्यावेळेला तुम्ही आमच्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आम्ही तुमचेच होतो अशा पद्धतीने सांगून काही मंडळी येण्याचा प्रयत्न करतील. कारण ह्या युतीमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांनी प्रामाणिकपणे दिली, ज्यांनी काम केलं त्यांनी प्रामाणिकपणे केलं. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये आप्पा बारनेंना विजय करत असताना आता युतीचे सगळेच मंडळी व्यासपीठावरती आहेत. आघाडी किती द्यायची ही आमच्यापेक्षा तुमच्या हातामध्ये अधिकच आहे. मी स्पष्टपणानं लेखाजोखा मांडला की बाळाभाऊंना 72-73 हजार मतं मिळाली, मला 1,68,000 मतं मिळाली. 68,000 जरी कमी झाली तरी बाळाभाऊची अजून 20-25 हजार कमी केली तरी 1.5 लाखाच्या अधिकचं मताधिक्य मतदान हे श्रीरंग आप्पा बारनेला झालंच पाहिजे. हीच आज आपण या मेळाव्याच्या निमित्तानं खुणगाट बात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.